नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई वारी या आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत माटुंग्यातील विविध मार्केट्स बद्दल आणि त्याच्या आजूबाजूच्या काही ठिकाणांबद्दल. माटुंगा हा मुंबईतील असा भाग आहे जिथे एकीकडे पारंपरिक तमिळ संस्कृती तर दुसरीकडे आधुनिक मुंबईची गजबजही दिसते. पण मंडळी, या गजबजाटाकडे पाहण्याआधी थोडंसं माटुंगा या भागाच्या इतिहासात डोकावूयात. मुंबई जेव्हा 7 बेटांचं शहर होतं तेव्हा माटुंगा हा भाग तुलनेने शांत आणि मोकळा होता. ब्रिटिश काळात रेल्वे लाईन आणि शिक्षण संस्थांमुळे इथला परिसर हळूहळू विकसित होत गेला. याच काळात दक्षिण भारतातून विशेषतः तमिळ आणि मल्याळी कुटुंब रोजगार आणि शिक्षणाच्या शोधात मुंबईत आली आणि माटुंग्यात स्थायिक झाली. त्यांच्यासोबत इथे आली त्यांची भाषा, देवळं, परंपरा आणि स्वयंपाकघरातून दरवळणारा परिचित सुगंध. माटुंग्याच्या भाजी मार्केटला आलं की आपल्याला ताज्या भाज्या, हिरवी पानं, वेगवेगळ्या प्रकारचे नारळ आणि शहाळी देखील पाहायला मिळतात. आणि ह्याची स्पेशालिटी म्हणजे आपल्याला ताजा हुरडा देखील इथे बरेच महिने मिळतो. माटुंगा म्हटलं की सर्वात पहिला डोळ्यासमोर येतं ते म्हणजे इथलं साऊथ इंडियन कल्चर. इथले प्रसिद्ध कॉफी हाऊस, रामाश्रय, मद्रास कॅफे, आनंद भवन रेस्टॉरंट म्हणजे खवय्यांचा स्वर्ग. इथल्या फुलगल्लीमध्ये जास्वंद, जुई, मोगरा, कमळ, मोगऱ्यांच्या वेलींनी बनवलेले सुंदर गजरे. सण असो किंवा लग्न, माटुंगा मार्केट म्हणजे फुलांचा विश्वासाचा पत्ता. माटुंग्याचं आणखी एक सौंदर्य म्हणजे इथली माणसं. पिढ्यानपिढ्या दुकान चालवणारे काका काकू, तमिळ आणि मल्याळी बायका, गप्पाटप्पा करणारे ग्राहक, इथे सगळेच आपुलकीने बोलतात की जणू असं वाटावं की आपण या परिसराचा एक भागच आहोत. तर मंडळी, आजचा आपला व्हिडिओ इथेच संपला. कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.